कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये सध्या वाढ झाली आहे आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी 37.2 फुटांवर आहे आणि 76 बंधारे आता पाण्याखाली गेल्याची माहिती समोर येते आहे। पंचगंगा इशारा पातळीपासून केवळ 2 फूट दूर राहिलेली आहे। मुसळधार पाऊस पडतो आणि त्यामुळे आता याचा परिणाम कोल्हापूरमध्ये सुद्धा दिसून येतोय। मुसळधार पावसामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी 37.2 फुटांवर आल्याचं पाहायला मिळत आहे आणि यामुळे 76 बंधारे पाण्याखाली गेलेत। पंचगंगा इशारा पातळीपासून केवळ 2 फूट दूर आहे। ही ड्रोन मधली आपण दृश्य पाहतोय। कोल्हापूरच्या शुभम कापसे यांनी ही ड्रोनद्वारे दृश्य टिपलेली आहेत। ही पाणी पातळी 37.2 फुटांवर आली आहे आणि जोराचा पाऊस पडतोय त्यामुळे कशा प्रकारे ही दृश्य दिसतायत ही आपण ड्रोनच्या माध्यमातून पाहू शकतोय। बातमी आपण पाहतोय कोल्हापूरमधून। आपण पाहतो की कोल्हापूरची जी पंचगंगा नदी आहे त्या पंचगंगेच्या नदीमध्ये पाणी पातळीमध्ये सततची वाढ होत असते, कधी कमी सुद्धा असते, पण पंचगंगा नदीची पाणी पातळी आता सध्या 37.2 फुटांवर आली आहे आणि यामुळे पंचगंगा इशारा पातळीपासून 2 फूट फक्त दूर आहे। आणि अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, आपण पाहतोय पंचगंगा नदीची पातळी जी 37.2 फुटांवर आली आहे आणि 76 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। या पार्श्वभूमीवर नागरिकांना कसं आवाहन करण्यात आलेलं आहे प्रशासनाकडून? सध्या आज सकाळपासूनच पावसाचा जोर जो आहे तो पूर्ण जिल्हाभर पाहायला मिळतोय। आज सकाळपासूनच काही तालुक्यांमध्ये तर अति मुसळधार पद्धतीने पाऊस जो आहे तो कोसळताना पाहायला मिळतो, ज्यामध्ये पन्हाळा, गगनबावडा असू दे, राधानगरी असू दे, या तालुक्यांमध्ये देखील मुसळधार अशा पद्धतीने पाऊस सुरू आहे। शाहूवाडी तालुक्यात देखील सकाळपासून पावसाचा जोर आहे आणि परिणामी कोल्हापुरातील सर्वच नद्यांचे पाणी पातळीत वाढ होते। विशेष करून पंचगंगा नदी राजाराम बंधारे या ठिकाणी जवळपास 37.2 फूट इतक्या उंचीवरून थरथर वाहताना पाहायला मिळते। पंचगंगा नदीची इशारा पातळी जी आहे ती 39 फूट इतकी आहे, त्यामुळे केवळ 2 फूट पाणी पातळी जी आहे ती अजून वाढल्यानंतर पंचगंगा इशारा पातळी जी आहे ती गाठणार आहे। त्यामुळे नक्कीच प्रशासन जे आहे ते अलर्ट मोडवरती पाहायला मिळते। नागरिकांना देखील इशारा पातळी गाठल्यानंतर तात्काळ नदीकाठच्या लोकांनी आपल्या घरातून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर होण्याच्या सूचना देखील प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे नक्कीच शेखर, ताजे अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।